तो बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा नागपूर जिल्ह्यात आणि नागपूर शहरात पण झालेला आहे। आज महापालिका आयुक्त, तहसीलदार, सगळे अधिकारी होते। एक आश्चर्यजनक आकडा असा आलाय की कलेक्टरचं असं म्हणणं आहे, जिल्हाधिकारी तहसीलदारचं, की नागपूर शहरासाठी 1839 अर्ज आले, फक्त 4च रिजेक्ट फेटाळण्यात आले, 1234 सर्टिफिकेट दिले। नागपूर महापालिकेचं म्हणणं आहे आमच्याकडे फक्त 639च अर्ज आले होते। एवढा तफावत आहे। मग उरलेले 50%, कारण की याच्यासाठी नागपूर महापालिकेने एक सर्टिफिकेट द्यावं लागतं। तहसीलदार म्हणतो 1234 लोकांना आम्ही आदेश दिले, ते म्हणतात आम्ही फक्त 639लाच एनओसी दिली आणि म्हणून याची व्यवस्थित चौकशी करण्याचे दोघांनी आश्वासन दिलेलं आहे।